नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे। आज मी तुम्हाला कोकणाचा स्वर्ग समजल्या जाणाऱ्या गणपतीपुळे बीचवर घेऊन आलेलो आहे। या ठिकाणी सकाळी सकाळी भरपूर पर्यटक आलेले आहेत। सकाळी बीचवर आल्यामुळे आपल्याला खूप आनंद मिळतो, कारण बीचवर भरपूर ऊन लागते, पण सकाळी आल्यामुळे उन्हापासून आपला बचाव होतो। आणि माझ्या मागे असलेला हा समुद्र तुम्ही बघू शकता। समुद्रामधून येणाऱ्या मोठमोठ्या लाटा आणि त्या लाटांमध्ये पर्यटक कसे आनंद घेत आहेत हे देखील तुम्ही बघू शकता। हा समुद्र किनारा, हा बीच दूरपर्यंत पसरलेला आहे। आता आपण बघूया या बीचवर आपल्याला काय काय बघायला मिळते आणि समुद्राच्या लाटांमध्ये जाऊन मस्त आनंद घेऊया। ज्या ठिकाणी समुद्राचा किनारा संपतो त्या ठिकाणी सह्याद्री पर्वत देखील सुरू होतो। इथून सह्याद्री पर्वताची सुरुवात होते, म्हणजे निसर्ग आणि समुद्र यांचे सुंदर मिलन या ठिकाणी होतं। आता आपण पाण्यामध्ये जाऊन पाण्यातील अनुभव कसा येतोय हे देखील बघूया। तुम्ही देखील माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये बनून राहा आणि गणपतीपुळे या बीचचा मस्त आनंद घ्या। बघू शकता तुम्ही हा समुद्र किनारा कसा आहे। या ठिकाणी पर्यटक घोड्यावर बसून मस्त आनंद घेत आहेत। आपण देखील घोड्याचा मस्त आनंद घ्यायचा आहे। आणि ह्या लाटा किती भयानक आहेत बघा। या लाटांच्या जसं जसं आपण जवळ जातो तसे तसे आनंद मिळतो, पण एकदम जवळ जाणे चुकीचे असते। माझा परिवार माझ्यासोबत आहे, माझा मुलगा मस्त या लाटामध्ये आनंद घेत आहे। माझी फॅमिली आणि माझी मुलगी समुद्राच्या लाटांच्या आणखी जवळ गेलेले आहे बघा। त्या लाटांमधून आपण जेव्हा चालत चालत पुढे जातो तेव्हा या वाळूचा स्पर्श वेगळाच अनुभव आपल्याला देऊन जातो। तुम्ही कधी या बीचवर आला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा या बीचचा अनुभव तुम्हाला कसा राहिला आणि हा समुद्र किनारा तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा। या लाटांमधून चालण्याचा जो अनुभव असतो तो शब्दामध्ये आपण सांगू शकतो, पण तो अनुभव अनुभवण्यासाठी प्रत्यक्षात आपल्याला या लाटांच्या सानिध्यामध्ये येऊन या समुद्र किनाऱ्यावरती मस्त आनंद घ्यावा लागतो बघा। हा नजारा वेगळाच आहे। 2 दिवसापूर्वी पौर्णिमा संपलेली आहे आणि पौर्णिमा दिवशी समोर तुम्हाला वाळूचा ढीग दिसत असेल, तिथपर्यंत लाटा येत होत्या, पण आता पौर्णिमा संपल्यामुळे समुद्राचे पाणी थोडं मागं सरकलेलं आहे। आणि समोर समुद्राच्या आतमध्ये एक पर्यटक बोट देखील आहे, मी तुम्हाला झूम करून दाखवतो बघा। या ठिकाणी ही पर्यटक बोट आणि त्या बोटीमध्ये असणारे पर्यटक समुद्राचा मस्त आनंद घेत आहेत आणि समुद्रामध्ये जाऊन स्वतःला उत्साहित करत आहेत बघा। हे पाणी मागे आल्यानंतर पुढेपर्यंत जाते बघा। वा, हा नजारा एकदम मस्त आहे। आणि पुढे एक लहान मुलगा आहे, तो पाण्याचा कसा आनंद घेत आहे बघा। बघू शकता तुम्ही पाण्यामध्ये पुढे जाण्यासाठी घाबरत आहे, पण वाळूमध्ये लोळून मस्त एन्जॉय करत आहे। कारण पाण्याच्या जास्त आतमध्ये जाणे धोक्याचे असते, त्यामुळे दुरूनच त्या पाण्याचा आनंद घ्या, त्या बीचवर फिरा, त्या वाळूमध्ये झोपा, मस्त एन्जॉय करा। तुम्ही देखील वेळात वेळ काढून अशा समुद्र किनाऱ्यावरती या, म्हणजे तुम्हाला देखील जीवनातील थकवा दूर झाल्यासारखे वाटेल आणि जीवन समृद्ध आणि आनंदी जगण्याचा एक अनुभव तुम्हाला मिळेल। हा समुद्र किनारा दूरपर्यंत गेलेला आहे बघा। समुद्राचा दुसरा कोना इथून आपल्याला दिसू शकत नाही। त्या लाटांचा आनंद माझा परिवार घेत आहे। माझा मुलगा सुरुवातीला घाबरत होता, म्हणत होता मी लाटांच्या आतमध्ये जाणार नाही, आणि आता त्याला मी थोडं धाडस दिलं, त्यामुळे तो आता या पाण्यामध्ये बसलेला देखील आहे बघा। किती मस्त आनंद घेतोय बघा। आणि या ठिकाणी पर्यटक त्या गाडीची रायडिंग देखील करत आहे। आता आपण त्या पाण्याच्या आणखी आतमध्ये जाऊन कसा अनुभव येतोय हे बघूया। मित्रांनो, तुम्ही देखील कधी समुद्र किनाऱ्यावरती आला असेल तो तुम्हाला अनुभव आला असेल। या समुद्र किनाऱ्यावरती भरपूर ऊन लागतं। मी गॉगल यासाठी घातलेला आहे कारण उन्हाची किरणे डायरेक्ट डोळ्यावर पडतात आणि सकाळी पण आपण सूर्याकडे बघू शकत नाही, एवढे कडक ऊन बीचवर असते। पण आम्ही सकाळी लवकर आल्यामुळे थोडा उन्हापासून आम्हाला सहारा मिळालेला आहे।
आणि ह्या लाटा किती भयानक पाठीमागून येत आहेत तुम्ही बघू शकता. वा, पूर्ण आनंदी दिवस या लाटामुळे आज आपला होत आहे. आणि हा अनुभव मस्त अनुभवण्यासारखा आहे. बघा, पांढऱ्या शुभ्र लाटा हवेच्या दिशेने म्हणजे किनाऱ्याच्या दिशेने पुढे पुढे येत आहेत. त्या लाटा जेवढ्या मस्त आणि आनंदी वाटतात तेवढ्याच खतरनाक असतात. कारण आपण या लाटांचा आनंद घेण्यासाठी आणखी पुढे जातो, पण पुढे जाणे धोक्याचे असते. पर्यटक आनंदामध्ये लाटांच्या आतमध्ये जातो, पण एकदा आपण एवढ्या लाटांच्या पाण्यामध्ये गेलो तर तिथून बाहेर येणे शक्य नसते. कारण लाटा आपल्याला बाहेर घेऊन येतात, पुन्हा आपले पाय वाळूमध्ये स्थिर राहत नाहीत. पुन्हा लाटांसोबत आपण मागे जातो आणि मागे मागे माणूस समुद्रामध्ये विलीन होतो. त्यामुळे तुम्ही कधी अशा पर्यटन ठिकाणी आला तर स्वतःला सुरक्षित करण्यासाठी जास्त आतमध्ये जाऊ नका. किनारीच मस्त या लाटांचा अनुभव घ्या. थोडा वेळ या लाटामध्ये बसा, झोपा, पण जास्त आतमध्ये जाणे चुकीचे असते. कारण आपण अशा ठिकाणी आनंद घेण्यासाठी येतो. तो आनंदामध्येच राहून द्यायचा, कारण आणखी पुढे जाणे खतरनाक असते. या ठिकाणी आनंद घेण्यासाठी भरपूर काय आहे. घोडसवारी, उंट सवारी, बाईक सवारी, भरपूर आपल्याला या ठिकाणी आनंद घेण्यासाठी अनुभवायला आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं समुद्र किनाऱ्याच्या लाटांच्या आतमध्ये जाणे धोक्याचे असते. तरी देखील एक पर्यटक आतमध्ये गेलेला आहे आणि त्याच्या मागून दुसरा जात आहे. ना तुम्हाला दाखवतो तो कुठेपर्यंत गेलाय. बघा, हा किती आतमध्ये गेलाय आणि लाट आल्यानंतर तो पूर्ण बुडत आहे. आणि मी ज्या ठिकाणी उभा आहे तिथे गुडघ्याएवढे पाणी आहे. तरी देखील जेव्हा लाट आपल्या जवळ येते आणि पुन्हा मागे जाते तेव्हा पायाखाली माती घसरते आणि आपण हळूहळू पुढे जातो. बघा, हा माणूस पूर्णपणे या लाटांच्या आतमध्ये डुबत आहे. आणि लाट पुढे आल्यानंतर पाणी कमी होते, पण जशी जशी लाट मागे जाते माणसाला आपल्यासोबत घेऊन जाते. पण हे पर्यटक सावधगिरी बाळगत नाहीत, आनंदामध्ये स्वतःचे जीवन धोक्यात घालवत आहे. त्यामुळे असे आणखी पुढे जाणे धोक्याचे आहे. हा मुलगा बघा काटाशीच आनंद व्यक्त करत आहेत, पण आणखी लहान मुले त्या दोन माणसांच्या मागून जात आहेत. त्यामुळे त्यांना या ठिकाणी खतरा घडू शकतो. असे खतऱ्याच्या ठिकाणी जाणे ठीक नाही. बघा, पिवळ्या टी शर्ट म्हणजे पिवळा शर्ट घातलेला मुलगा, त्याकडे कुणाचं लक्ष नाही. त्याचे आई वडील, भाऊ बहीण या ठिकाणी आनंद व्यक्त करत आहे आणि तो मागे आहे. चुकून जर लाट आली आणि त्या लाटेमध्ये तो बुडला आणि पुढे गेला तर कुणाला कळणार सुद्धा नाही. त्यामुळे आनंद व्यक्त कराय आल्यानंतर स्वतःला सुरक्षित बाळगा. आणि त्याची आई पाठीमागे आहे, पण ह्या मुलाजवळ थांबणे गरजेचे आहे. त्यामुळे मी माझ्या परिवाराला सांगितलेलं आहे, गुडघ्याच्या लाटांच्या पेक्षा जास्त पुढे जायचं नाही. कारण जास्त पुढे जाणे धोक्याचे असू शकते. बघा, त्या लाटा बघा आणि या लाटांचा मस्त आनंद घ्या. हा निळा शुभ्र समुद्र खूप लांबपर्यंत पसरलेला आहे, त्याचा अंत आपल्याला लागू शकत नाही. आनंद घेण्यासाठी समुद्र किनारे असतात, पण त्या आनंदाला आनंदामध्येच राहू द्या. खतरनाक रिक्स घेऊ नका. बघा, ही बाईक स्वारी पर्यटक करत आहेत आणि या लाटा आपल्याजवळ कसे येत आहेत बघू शकता तुम्ही. बघा, हो 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 हो, बघा लाट जशी जशी पुढे पुढे येते आपल्याला स्वतःसोबत पुढे ढकलते. बघा, हा नजारा वेगळाच आहे. वेळात वेळ काढून सुट्टी दिवशी कधीतरी अशा समुद्रकिनारी येऊन स्वतःला आनंदी करणे गरजेचे असते. आम्ही वर्षातून एक वेळा येतो आणि या आनंदमय ठिकाणी स्वतःला आनंद देऊन आनंद व्यक्त करतो. काय नजारा आहे मित्रांनो. सकाळी सकाळी हवेमध्ये गारवा पण आहे, ऊन पण आहे आणि त्या पाण्याचा अनुभव वेगळाच आहे. माझी मुले त्या ठिकाणी बसून लाटामध्ये मस्त आनंद घेत आहेत. वा, तुम्ही बघू शकता ते पाणी त्याचे पांढरे शुभ्र लाटांचे रूपांतर येत आहे. आणि या लाटा जेवढ्या आनंदी असतात तेवढ्याच खतरनाक पण असतात. याचा अनुभव घेण्यासाठी आपल्याला आणखी पुढे जावं लागणार आहे.
बघा ही लाट बघा. हो 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 हो, खतरनाक लाटा. हो आली बघा, आली बघा. हो हो, माणसाला एका ठिकाणी थांबू देत नाही एवढ्या या खतरनाक लाटा आहेत. आणि या लाटामध्ये आल्यानंतर व्यस्त अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतो. बघू शकता तुम्ही या ठिकाणी असलेले हे पर्यटक, या महिला वर्ग मस्त आनंद व्यक्त करून आनंदी लाटांच्या मध्ये मस्त आनंद घेत आहे. बघा मी आता गुडघ्यापेक्षा जास्त खोल पाण्यामध्ये आलेलो आहे आणि आतमधून येणाऱ्या लाटा आपल्याला या ठिकाणी स्टेबल राहून देत नाहीत, मागे पुढे ढकलतात. त्यामुळे गुडघ्यापेक्षा जास्त पुढे जाणे खतरनाक होऊ शकते. बघा या ठिकाणी या महिला वर्ग लाटांच्या आतमध्ये मस्त आनंद घेत आहेत. बघा या ताई या लाटामध्ये मस्त एन्जॉय करत आहेत. बघा बघा मित्रांनो, तिथला अनुभव कसा आहे. दूरवरून येणारे पर्यटक ज्यांनी कधीही समुद्र किनारा बघितलेला नसतो, त्यांचा आनंद या ठिकाणी आल्यानंतर गगनात मावत नाही. ते मस्त एन्जॉय करतात आणि दिवसभर या समुद्र किनाऱ्यावरती उड्या मारून झोपून लोळून स्वतःला आनंदी करतात. जेव्हा आम्ही सुरुवातीला त्या समुद्र किनाऱ्यावरती आलो होतो 4 वर्षापूर्वी, तेव्हा आम्ही सुरुवातीला प्रथम समुद्र किनारा बघितला होता, तेव्हा पण आम्हाला या पर्यटकांसारखा आनंद झाला होता. कारण माणूस जेव्हा सर्वप्रथम समुद्र किनारा बघतो तेव्हा त्याला एवढा आनंद होतो की तो आनंद ते शब्दात सांगू शकत नाही. मी आज गणपतपुळे येथे येऊन हा गणपतपुळे समुद्र किनारा तुम्हाला दाखवला. या किनाऱ्यावरती काय काय आहे हे देखील दाखवलं आणि या ठिकाणी येणारे पर्यटक कसा आनंद व्यक्त करतात हे देखील दाखवलं. मी सहपरिवार या ठिकाणी येऊन तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, नमो पार्वती पते, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.